एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनो राजीनामा द्या, कारणे द्या, निकाल कधी, तारखा कधी घोषित करणार, निकाल लावला तो पण चुकीचा, एमपीएससीत बोगस होतंय का? चला पाहूया ह्या संपूर्ण डिटेल्स आणि अपडेट आपल्या या चॅनलवरती। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। केबीएस एमपीएससी यूपीएससी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनलला आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी। एमपीएससीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एमपीएससीकडून ही दुसऱ्यांदा अशी चूक झालेली आहे। या अगोदरही एमपीएससीने 2022च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पूर्वपरीक्षा निकालात सुद्धा गोंधळ घातला होता। त्याच्यामध्ये पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र करण्यात आले होते। त्यावर स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आणि त्याच्यामुळं एमपीएससीला परत तो निकाल मागे घेऊन दुसरा सुधारित निकाल लावण्याची नामुष्की आली होती। आता सुद्धा तसंच झालेलं आहे। कर सहाय्यक पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण न करणारे उमेदवार ज्यांची मुख्य परीक्षा 2023 हा अर्ज केवळ त्यांनी लिपिक आणि टंकलेखनसाठी केला होता, त्यांचे नाव कर सहाय्यक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवाराच्या यादीत आले आहे। म्हणजेच ज्यांनी कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2023 साठी अर्जच केला नाही तरी सुद्धा ते पास झाले कसे काय? हा प्रकार भयंकर असून एमपीएससीकडून अशी कशी काय चूक होऊ शकते? सो ही याची सुद्धा माहिती द्यायला पाहिजे एमपीएससीनं। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 7035 साठी ज्या जागा आहेत त्या लिपिक संवर्गासाठी आणि कर सहाय्यकसाठी 468 जागा आहेत। त्यातला कर सहाय्यक निकाल लागलेला आहे। मग लिपिक जो आहे तो निकाल का मागे ठेवलेला आहे? अजून निकाल त्याचा लागलेला नाही। त्याच्यानंतर कौशल्य चाचणीची सुद्धा डेट फिक्स नाही। अशा पद्धतीनं एमपीएससीमध्ये बोगस होतंय काय आणि विद्यार्थ्यांकडून अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगत आहेत। जबाबदारी जर झेपत नसेल तर राजीनामा द्या असं सरळ सरळ आव्हान एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आता होताना दिसत आहे। त्यामुळं या सर्वांचा कुठेतरी एक शेवट व्हावा आणि पटकन निकाल सगळे लावून टाकावेत असं आयोगाकडे दरवेळी मागणी होत आहे। आता निकाल कुठले कुठले पेंडिंग आहेत बघा। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही। महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ची जाहिरात सुद्धा आलेली नाही आणि त्याची पूर्वपरीक्षेची तारीख सुद्धा डिक्लेअर नाही। समाज कल्याण विभाग 2023 परीक्षेची तारीख नाही। PSI 2022 चे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक सुधारित जे वेळापत्रक आहे त्याचे सुद्धा आलेलं नाही। लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 चा निकाल सुद्धा लावलेला नाही। कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक 2023 कौशल्य चाचणीचे वेळापत्रक सुद्धा आलेलं नाही। वरील सर्व तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्या आणि उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती सगळ्यांकडून होत आहे। मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव काय करतात हे पाहणं अगत्याचं ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।